या फ्रीज मध्ये राहू शकतेस काय राहायचं का बोलावताय का आपल्याला? वेलकम बॅक टू चॅनल गाइस. हे बघा आम्ही आलो मोहितच्या इथे. औरत का चक्कर भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. काय कोणाशी बोलते तर पण हा बघा हा येते बनवून राहिला मॅगी. आम्ही ना आणला मॅगी घेऊन सनेने. मी हळूहळू काऊन बोलून राहिलो कारण की तिकडं बोलून राहिला त्याच्याशी बोलून राहिला सरांसोबत काहीतरी बोलून राहिला आपल्या, म्हणून त्यासाठी मी हळूहळू बोलून राहिलो. बा इथे बनवून राहिला मॅगी. आम्ही दाखवलं म्हणा लवकर लवकर कापणं बे. हां असते बनवणं हे मॅगी नाही, मला असं वाटतं यूपी हो यूपी. 3-4 आणून टाकला आम्ही ना. तर त्याच्यावर जे कांदा वगैरे टाकायच्या बदली नाही का ते अशी मॅगी ते म्हणजे आपण नाही का कांदा वगैरे काहीच नाही टाकायचा, फक्त मसाला आणि पाण्यातनं तेल पाण्यातनं तेलात नाही का आणि बुकणी वगैरे आणि मीठ वगैरे टाकायचं म्हणजे तिखट आणि मीठ आणि मसाला टाकायचा. फक्त खाऊन पाहिजे तेव्हा मी बनवून पाहिजे आम्ही नाकायच्या प्रोटीनचा डब्बा उभा पाहिजे. हां हॉर्लिक्सचा डब्बा होता. नाही ते कायच्या पुढं याचे चायपत्तीचे डब्बा लागल्यात. हे बघा चायपत्तीच्या अजून याच्या पहिले नाही का आम्ही म्हणजे आम्ही 5वी-6वीत होता तेव्हा नाही का मोहितच्या ती निवड फक्त पुरं हे बोरमिटाचं डब्बं माय येते होतं म्हणा. आमच्या इथे पुरं फेकण्यात गेलं म्हणजे मी आणि मोहित वगैरे म्हणजे पहिलेपासूनच आम्ही एकामेकाच्या पाव हा घेऊ तो घेऊ हा खाऊ तो खाऊ म्हणून त्यासाठी नाही का माय येते पहिले बोरमिटाचं डब्बं होतं. आता नाही आता म्हणा आता पुरं इकडे तिकडे फेकून गेलं. हे बघा काटणं बेलं लवकर लढून राहिला का हा किती हा पुरा गेला कामात. हे बघा याच्या मागे येऊन घर दाखवलं मी एका वेळेस तुम्हाला घर दाखवणं मागे येऊन थांबा. हा इथे आहे याच्या घर पुरा मागचं. जांब वगैरे लागलं का तर पाहून थांबा तुम्हाला दाखवतो मी याचे जांब लागले का नाही लागले. झाड तर मोठा झाला पण लहान लहान जांब लागलेलं आमच्या मोठे हो त्याच्या निंबू घेऊन जाऊन मॅगीत टाकून पाहून कशी लागते तर एक निंबू घेऊन जाऊ. तो आर्यांच्या येते या जांबाचं झाड येते आपल्या इथे लागला पूर्ण मोठा झाला तो जांबाचा झाड. पण तो हे जे जांबा आहे तो जाम नाही तो एवढा मोठा होते. बहुत सरकारी जामून खोबरा जामून ते तोला जाम आपण न लावला तो त्याची अजून तिकडे प्लॅटिंगमध्ये म्हणजे प्लाटावर नाही तर बांध्यावर नाही आहे त्याचे चांगलं म्हणजे तिकडं घेऊन आणली आहे ते झाड जांबाचे झाड आहे ते झाडं घेऊन आणली आहेत ना. आपला प्लाट आहेत म्हणजे बांध्यावर नाही आहेत त्याला बांध्यावर लावणी आहेत. हे बघा हा आणला निंबू टाका पजे आपण एक चॅलेंज करू का नाही मिरच्या नावाचा नाही 5 मिनिट या फ्रीजमध्ये राहू शकतेस काय हे पुरं काढून टाकून आपण हे जे पार्ट्स नसतात का हे पुरं काढून 5 मिनिट तू या फ्रीजमध्ये राहून दाखव. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? हा येते असं राही थंबनेल साठी एक फोटो पाहिजे. येते असा राही ना बे असा राही ना बे थंबनेल साठी एक फोटो घेऊन ना बे. मोहित्या ज्याला म्हणला एक चॅलेंज करून 5 मिनिटं नाही का तू नाही का फ्रीजमध्ये थांब म्हणलं जे बाकी याचे पार्ट्स आहेत ते पार्ट्स पुढे काढून टाकून हां ना 5 मिनिटं तू फ्रीजमध्ये वॉर्मअप करावच्या. हा आणि बॅकचे हा ते वॉर्मअप म्हणजे असं 2 साईडला यायला या साईडला एक नाही या साईडला एक बहुत जबरदस्त बॅकची वर्कआउट होते. बॅक तर आपली बहुत जबरदस्त आहे म्हणा. हे बघा येथे काही दिसना पुरा धुंदला दिसते. देखा 10 की पेप्सी कैसी दिसते मेरी बीबी सेक्सी. आता पेप्सी फोडत आहे. पेप्सी होय का गोडी होय.
बिना पाण्यासोबत गोळी घेत आहे तोंडात. हमारे तेरे बाप को मत सिखा चल हमारे गिटका सर. ह्या करते जीप काढलं. खाल्ले का नाही. हे बघा हमारा गाव का टावर. हे गोपू भैया हमारे फ्री फायर सुरू आहे. गोपू भैया का पाणी पाहिजे. क्या बोला तूने. हे बघा मी आता आलो जेवण करून सनेनी आणि आता आहो मी घरी. ना आमच्या तिकडं आवाज वगैरे येऊन राहिला ना. हा कोणाचा वापरून राहिलं मी एका म्हणजे एक एअरबड्स म्हणजे त्या आमच्यात त्याला एका कळाच्या वापरावच्या आहे आणि एका कळाच्या नाही आहे. तर मग गरमी होऊन राहिली. बहुत गरमी होऊन राहिली. आता पंखा चालू करून घ्या. आमच्या घराकाठी त्या आजी तेरवी होती म्हणून तिथे गेलो मी जेवण करायला. त्याच्या काही दाखवत नव्हतं पण तिथे कारण की होता जास्त क्राऊड होता म्हणजे जास्त आवाज वगैरे होता म्हणून त्यासाठी तिथे ब्लॉग वगैरे खासीची दवाई घेऊन आणलं. पहा मी डॉक्टरकडे गेलो होतो त्या दिवशी गेलो होतो. हे बघा येतीच बॅग फेकून ठेवला आहे ना. हे माय बॅग हो मा भाऊने ते पहिले घेतलं होतं 12वीमध्ये घेतलं होतं. हे बघा मी डॉक्टरकडे गेलो होतो त्यानं दिलं नाही औषधी. कोणची औषधी दिलं. हे बघा हे दिलं याची खोकल्याची दवा आहे आणि सर्दी खोकला म्हणजे ज्याची असेल त्याची ताप वगैरे. आपण काही डॉक्टर वगैरे तर नसतो आपल्याला माहीत राहील म्हणून काही थांबा मी हे औषधी वगैरे घेतो आता. म्हणजे हे तर घेऊन झाली म्हणा. हे बघा एक याची घेऊन झाली. हे याची एक घेऊन झाली. याची एक घेऊन झाली. याची एक घेऊन झाली. आता घेणी आहे हेवाली औषधी. हे घेतो मी औषधी. थांबा ते ठेवतो कॅमेरा. थांबा जाऊ द्या मी औषधी घेतो. आता पडला तर पडू द्या आलं. आता हे बघा येते घेतला त्याला टोकर. हा आमच्या 10 वेळेस मोबाईल पडून राहिला. येतून जशी तिकडला हवा येते पाहताही पडून. थांबा मी येते हात लावून ठेवतो. हे बघा women काम वेगळंच लागलं. पा हे पडला लमच्या पुरी काही सांभाळून नटायला माझा एवढा मोठा जीव आहे तरी लमच्या. हे बघा इकडपर्यंत उडला. हा याला का म्हणते तो डच्चन बॉटलच्या हे ती लावायच्या औषधीच्या. थांबा येते औषधी वगैरेच्या डच्चन वगैरे लावतो मग तुम्हाला थोड्या वेळानं बोलतो. तुम्ही बघा याच्या डच्चन वगैरे लावून गेला. आता बॉक्समध्ये ठेवा लागेल. हा गेला येले येतेच टाकून घेऊन. बघा हे गेल्या येते अंदर. पहिले ठेवू येते. बघा येते ठेवलं. आता मी तुमच्याशी बोलतो. का म्हणत होतो मी औषधी घेऊन गेले. मी का म्हणत होतो पुरा विसरलो. जाऊ द्या तुम्हाला का बोलत होतो का नाही मला ते माहीत नसेल. मी काही लक्षात नाही ठेवलो. पा आखरीच्या वेळेस मी औषधी घेतलो आणि मग असं झालं. ते आमच्या हर एक जणायला होते म्हणा. आता पा उठून औषधी वगैरे घेतून पळी वगैरे औषधी राहिली का असाच घेतलं म्हणजे एक डच्चन पिला आणि त्याच्याबद्दल पोटामध्ये गेली म्हणजे नट्ट्यापर्यंत गेली का असं ते का होते माहीत नाही. म्हणजे आपण कसं कापतात त्याला ते असे हा येते त्याला जो काही म्हणत असेल मला तो शब्द आठवणीत नाही उडायला. तो शब्द तुम्हाला अगर आठवणीत असेल तुमच्या का येईल म्हणून त्याच्यासमोर का शब्द येत असं तर तुमच्या आठवणीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगाल. ठीक आहे. तर मी तुम्हाला ब्लॉग एंड करतो. तीच मी तुम्हाला भेटतो उद्या सायंकाळी दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे गाईज.